महासंस्कृती महोत्सव 16 फेब्रुवारी रोजी सुप्रसिद्ध सिने आणि नाट्य कलावंतांचा बहारदार कार्यक्रम महाराष्ट्राचा लोकोत्सव। संकल्पना आणि दिग्दर्शन सुशांत शेलार। निवेदन संदीप पाठक। नृत्य माधुरी पवार, अभिजित केळकर। गायन ज्ञानेश्वर मेश्राम, मनीष राजगिरे, पद्मनाभ गायकवाड यासोबतच नांदेड जिल्ह्यातील निमंत्रित कलावंतांचं सादरीकरण। पाहायला यायला विसरू नका। स्थळ कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान, नवा मोंढा, नांदेड। वेळ सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत। महासंस्कृती महोत्सव आयोजक जिल्हा प्रशासन नांदेड जिल्ह्याची, नांदेड शहराची एक वेगळी अशी सांस्कृतिक ओळख आहे आणि या सांस्कृतिक परंपरेला साजेसा असा महासंस्कृती महोत्सवाचा कार्यक्रम आगामी 3 दिवस आपण नांदेड शहरातील नवा मोंढा मैदान या ठिकाणी आयोजित करत आहोत। यामध्ये एक अनोखा संगम आपल्याला बघायला मिळेल की आपले जे स्थानिक कलाकार आहेत, स्थानिक कला आहेत, त्यांचं एक प्रदर्शन या ठिकाणी असेल आणि त्याचबरोबर जे सिने किंवा नाट्य क्षेत्रातील, मालिका क्षेत्रातील प्रतिथयश कलाकार आहेत, त्यांचं सुद्धा यामध्ये सादरीकरण असेल। अशी एक अनोखी मेजवानी आपल्या नांदेडकरांसाठी सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासन हे घेऊन येत आहे। यासाठी सुशांतजी शेलार आपल्यासोबत आज उपस्थित आहेत, जे या सगळ्या कलाकारांच्या वतीने समन्वयक म्हणून आपल्याला मदत करत आहेत। त्याचबरोबर रेणुका महोत्सव हा आपला जो बचत गटांचा एक महोत्सव असतो, यामध्ये वस्त्र प्रदर्शन, विशेष म्हणजे खाद्य संस्कृतीचं प्रदर्शन, फूड स्टॉल्स हे सुद्धा असणार आहेत आणि त्याचबरोबर पारंपरिक मैदानी खेळ असतील किंवा फोटोचं प्रदर्शन असेल, अशा अनेकविध कार्यक्रम या पुढच्या 4 दिवसांमध्ये आपले असणार आहेत। समस्त नांदेडकरांनी नक्की या ठिकाणी या, सहकुटुंब या आणि ही मेजवानी लुटा, असं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो। नमस्कार, मी सुशांत शेलार आणि नांदेडमध्ये आता ही महासंस्कृती महोत्सवाची तयारी सुरू आहे। सांस्कृतिक विभागातर्फे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सगळीकडे हा महासंस्कृती महोत्सव साजरा होतोय आणि कलाकारांचा प्रतिनिधी, एक समन्वयक म्हणून मी इथे उपस्थित आहे आणि 16, 17, 18ला एक आगळी वेगळी एक पर्वणी नांदेडकरांसाठी असणार आहे आणि त्याच्यामध्ये सगळेच स्थानिक कलाकार, जिल्हा पातळीवरचे, तालुक्यातील, गावागावातले सगळे कलाकार, ज्या आपल्या कला लुप्त होत चाललेल्या आहेत, त्याचं सादरीकरण इथे होणार आहे आणि त्याचबरोबर मुंबई शहरातून जे मालिकांमध्ये, नाटकांमध्ये आणि चित्रपटामध्ये काम करतात असे कलाकार सुद्धा आपली कला या रंगमंचावरती सादर करणार आहेत। सर्वप्रथम मी महाराष्ट्र शासनाचे आणि जिल्हा प्रशासनाच्या सगळ्या कलाकारांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळ्या नांदेडकरांना, नांदेड जिल्ह्यातील सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की आपण निश्चितपणे या संस्कृती महोत्सवाला भेट देऊन कला आविष्कार तर पहाच, पण इथे बचत गटाचे स्टॉल्स आहेत, त्याच्यानंतर चित्र प्रदर्शनाची दालनं आहेत आणि खूप काही मेजवानी इथे असणार आहे। खवय्यांसाठी सुद्धा पाककृती केली जाणार आहे आणि आपल्या महिला बचत गटाच्या ज्या आपल्या महिला आहेत त्यांच्या पुढाकाराने हा सगळा महोत्सव आणि संपूर्ण कलाकार, आज सकाळी सुद्धा क्रीडापटूंचा महोत्सव सुरू झालेला आहे। तिथे सुद्धा क्रीडापटूंना आपल्या मराठी मातीतले जे खेळ आहेत त्याचं जे विस्मरण होत चाललंय मोबाईलच्या या जगतामध्ये, तर पुन्हा एकदा आपण आधीपासून जे मराठी मातीतले, आपल्या महाराष्ट्राच्या मातीतले खेळ खेळत होतो त्याचं एक आठवण करून देण्याचं काम महाराष्ट्र शासनाचं आणि जिल्हा प्रशासनाचं सुरू आहे, जे निश्चितपणे कौतुकास्पद आहे आणि सगळ्या कलाकारांना या महासंस्कृती महोत्सवामध्ये सहभागी करून घेतलं त्याबद्दल मनापासून आभार। आणि आपण 16, 17, 18ला या नवीन मोंढाच्या मैदानामध्ये हा संपूर्ण दिवसभर चालणारा महोत्सव पाहायला अवश्य या। धन्यवाद।